नमस्कार. नमस्कार. नाव सांगा ना ताई तुमचं. मी रोहिणी बनसी गटकर, कंपोस्टर राजुरी, तालुका जिल्हा जिल्हा पुणे. आज तुम्ही गटकळ माळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेड जे बांधलेलं आहे, तर त्याचा उद्देश काय आहे आणि तुम्ही ही जी मशरूम शेती थोडक्यात शेतीच आहे अच्छा. ती चालू केलेली आहे, त्याचं थोडंसं प्रास्ताविक आम्हाला सांगा ना. आता मशरूम शेती ही चालू केली आहे. मागचा उद्देश छोटासा आपला धंदा म्हणून काहीतरी करायचं म्हणून मग हे केलं. थोडंसं उत्पन्नाचं साधन पाहिजे काही म्हणून त्या ही पद्धतीने. कल्पना तुम्हाला कशी सुचली? ही कल्पना मला माझ्या मुलीकडून मिळाली. अच्छा. तिचा सपोर्ट आहे मला पूर्णपणे याचा. हां हां. आणि तिचं कॉलेजला असताना तिला याचं प्रशिक्षण मिळालेले. त्याच्यानुसार मग आमचं शेड रिकामच होतं. मग त्याच्यामुळे मग आम्ही रिकामा राहण्यापेक्षा म्हटलं हा पैकी चांगल्यापैकी सक्सेस झाला हा प्लॅन आमचा. कधीपासून चालू केले? आता याला 1.5 वर्ष झाली चालू केलेलं. आणि मग हे रॉ मटेरियल जे आहे आता याला कॅरी बॅग लागतात. हो, हे सगळं भुस्सा, काय सोयाबीनचा काय भुस्सा. वापरले? त्याचे सोयाबीनचा भुस्सा आहे. हां. सोयाबीनचा भुस्साने जंतुकीकरण करावं लागतं. मग तो झाला का तो 18 तास भिजवायचा. नंतर पिशव्यांमध्ये तो भरायचा पूर्ण पाणी निथळल्यावर त्याचं. मग त्याच्यावर स्पॉन टाकायचं साईडने असं. म्हणजे ते बिया बी आहे ते ते कुठून टाकायचं. मागवता? ते नगरवरून मागवतो. कसं केलं रेट ते 100 रुपये किलो. ते ट्रान्सपोर्टने येतं आपल्याला, म्हणजे तिथं काही आणायला जायची गरज नाही. ऑर्डर केली की ऑर्डर केली की ते 7-8 दिवसात 8 दिवस ऑर्डर आधी द्यायची, मग ती येतात आपल्याला तिथं. हां हां. आणि कसं बनवता, म्हणजे प्रोसेस काय याची आधी म्हणजे तो भुस्सा भिजवणे, 18 तासानंतर तो काढणे, नंतर तो जरा सुकवून देणे जेणेकरून पाणी निथळलं असेल त्याचं. मग तो भरायचा पिशव्यांमध्ये. पिशव्या पण आहे ना पूर्णपणे निर्जंतुकीकरण करूनच घ्यायच्या. त्यांना पण खालून रबर वगैरे लावावं लागतात. हा, म्हणजे जेणेकरून असा हा गोल आकार आहे ना, हा खालचा हा गोल शेड हा असा झाला आला पाहिजे. आतून याच्या रबर आहे. याची हे असंच आहे का, म्हणजे असं जे आपल्याला आपण उभं करून केले ते दोरी वगैरे लावून ही प्रोसेस अशीच आहे हो, का? अशीच आहे. काही काहींच्या रॅक मध्ये पण होतात हे. हां, हां. पण मला रॅक खूप कॉस्टली आहे ती. मग हे एकदम आपलं स्वस्त आणि सोपं आहे. आणि हे आपण म्हणजे मी स्वतः काढू शकते. किती दिवसात तयार होते साधारण? हे आता समजा आज टाकलं तर 22व्या दिवशी 23व्या दिवशी तुम्ही त्याचं प्रोडक्शन काढू, म्हणजे माल लगेच काढू शकता, त्याचं घेऊ शकता. आता हे रेडी झाले का? हो हे रेडी झाले. हे रेडी झाले. हे बघा आता हा पूर्ण बंच आहे ना, हां हा झाला. हे हां हा हां हा बंच हा काढायलाच आहे. हां. हा. म्हणजे रेडी तयार माल हा झालेला आहे हा हा. तयार माल झालेला आहे. हे आता पॅकिंग कसं करणार याचं? याचं आता हे काढायचं, व्यवस्थित साफ करायचं, हे कटिंग करायची याची. अच्छा. आणि पनीर मध्ये भरायचं ते. पनीर वजन म्हणजे- करून प्लॅस्टिकचा थोडा बास हां. त्याच्यात भरायचं ते. ते बॉक्स कसले आहेत? प्लास्टिक आहे की प्लॅस्टिक आहे. प्लॅस्टिक आपल्या द्राक्षाचे पनीर राहतात ना ते हां बॉक्स, हां हां. तसेच. एका याच्यात किती बसतात? एकाच्या 210 ग्रॅम द्यायचं आपण त्यांना मार्केटला. ओके. म्हणजे 10 ग्रॅम पनीरचं वजन असतं, 200 ग्रॅम ह्याचं असतं. आतापर्यंत मार्केटिंगला काही अडचण आली का? भरपूर. कारण आता माल सुरुवात आपण- झाली मार्केटिंगची. अच्छा. माल आपण तयार करतो प्रत्येक व्यवसायाचं हे माल तेच पिकवता आहे. येतो, खपवता हां. येत नाहीये. प्रत्येक मालाला आपल्याला प्रत्येक वेळेस तेवढी अमाऊंट म्हणजे किंमत मिळतेच असं नाही नाही, उत्पादनाला. मग तुम्ही कसं केलं मार्केटिंग याचं? मग याचं मार्केटिंग मी 1-1.5 वर्षात फक्त आता प्रोडक्शनच काढत राहिले. आमच्या इथं एक जणाचा प्लॅन्ट आहे, ते न्यायचे. पण नंतर मग त्यांचं पण बंद व्हायला, कधी कधी ऑर्डर त्यांना जास्त असली का मग माझा माल तसाच राहायचा. मग मी थोडी थांबायची करायची. मग मी ट्राय केलं भरपूर मशरूम, वाळवलं ते उन्हाळ्यात पूर्णपणे ना. जास्त जेवढं निघाल तेवढं मी ट्रायच करत गेले. मग नंतर आता म्हटलं पावसाळ्याचं बघूया, मग हे प्रोडक्शन पण चांगलं निघणार आणि मार्केटिंगचं मग मी जास्तच लक्ष दिलं. मग मॉलला इकडे तिकडे जाऊन भेटी गाठी घेऊन मॉलवाल्यांच्या मग झालं ते सुरू. आता कुठं म्हणजे माल कुठं जातोय आपला? आता नारायणगावच्या मॉलला अमेझॉनमध्ये जाते. अमेझॉनमध्ये? अरे वा, छान ऑर्डर मिळाली मला. गेलाय का आतापर्यंत? हो गेलेला आहे. हां. किती कसं म्हणजे घेतात ते? 160 रुपये किलो होलसेल, म्हणजे होलसेलमध्ये ते आपल्याकडून घेतात. अच्छा. आणि मी जर समजा किरकोळला विक्री करायला गेलो आपण तर 250 रुपये किलोने आरामशीर ते जाते. ते धाब्यावर वगैरे हो, ते 250 रुपयांना त्यांना द्यायचं. म्हणजे छान आहे, अतिशय चांगला उपक्रम आहे तुमचा. हे पिकवताना पूर्ण ऑर्गॅनिक आहे की काही पूर्ण केमिकल? organic, पूर्ण organic. काहीच chemical नाहीये. याच्यात कुठली फवारणी नाही, काय नाही. म्हणजे हेल्थसाठी सगळ्यात बेस्ट आहे. बेस्ट आहे एकदम. मग तुम्ही 1.5 वर्ष करताय आता मार्केटिंग, तुम्हाला आता आता अवेलेबल झालंय. मग तुम्हाला मध्ये कंटाळा नाही आला की आता नाही बस? व्हायचं कसं असं जरा याच्यासारखं, पण म्हटलं नाही केलंय तर करायचंच आहे. छान पेशन्स ठेवलेत. पेशंट ठेवलं का सगळं काय होतं. लगेच काय साध्य नाही होणार तुम्हाला कुठली गोष्ट. हे बघा आता हे ना, हे आता पूर्ण परवा दिवशी हा पूर्ण बंच काढायला येणार आपल्याला. ओके. म्हणजे किती दिवसात तयार होतं हे साधारण? हे आता हा आला का 4थ्या दिवशी लगेच काढायला तयार येणार. अच्छा. म्हणजे त्याला थोडेसे असे कोंब येतात अगोदर आणि मग हे कोंब येणार त्याला. हे बघा हा कोंब, आता तुम्ही ना हा कोंब बघा, हा छोटा कोंब दिसला. हा कोंब आता 4थ्या किंवा 5व्या दिवशी काढायला रेडी झाला काढायला. आता तुम्ही हे प्लास्टिक मध्ये ठेवलंय तर ते स्वतःच प्लास्टिक फाडून बाहेर नाही, येतं मी की? फाडते ते प्लॅस्टिक. अच्छा, मग ते 12-13 दिवसांनी ना ते प्लॅस्टिक फाडायचं. अच्छा. फाडलं की मग त्याचं असं हे बघा असं फाडायचं. आणि मग नंतर 2-3 दिवसांनी त्याला हे कोंब येणार असे.
अच्छा. हे दिसलं ना सगळं, हे कधी बघा फाडले हे खालचं. प्लास्टिक? हे मी परवा दिवशी फाडले. अच्छा. हा, हे असे, हे आज फाडलेले बघा. आता असे हे झालेले आहे ना. आता हे आता याचं थोडंसं- उद्या आहे ना, हं. उद्या असं होणार, ओके. परवा असं होणार, तेरवा असं का, चौथ्या दिवशी लगेच काढायचं. थोडंसं असं काळपट आणि याची दिसतंय. ग्रोथ फार होती पटकन. अच्छा. ग्रे कलर वाटतं ना. हा, नाही, हा हा जरा- असंच होणार नंतर मग. अच्छा, ग्रे कलरचंच होणार. व्हाईटच होणार त्याचा. सुरुवातीला होतो तो, पण नंतर असं पण याच्यामध्ये काढलंच नाही ते, दबलंय ते. तो हेड्स आहे ना, तो दाबून गेलेला आहे, म्हणजे पिशवी फाडायला लेट झाली त्याच्यामुळं ते दाबून गेला तो. आणि हवा याला खिळती ठेवावी लागते. खिळती म्हणजे इकडून तिकडे आपली हवा आहे ना अशी हे झाली पाहिजे. पूर्ण पॅक बंद खोलीत पण नाही चालत तिथे. वरती पण असं तिथे. छान आहे ना. हे वेगळं आलंय ना. नाही ते येणार आता. ते असंच, हे पण काल असंच होतं. आज हे असं झालं. आणि आता ह्याची काळजी घेण्यासाठी काय करावं याची लागतं? काळजी ना, याला धूळ नकोय अच्छा. तुमचं काही, म्हणजे बाकीचं बाहेरचं काहीच नाही आलं. आता येताना पण धूळ आहे पण ना, अजिबात नाही आली पाहिजे. येताना पण हातपाय स्वच्छ धुवूनच आत यायचे, अरे वा. म्हणजे कंटामिनेशन होणार नाही, बाकीचं काही कशाचं इन्फेक्शन नाही होणार. जसं काय मॅडम मेडिकल मध्ये कसं हा, हा, ICU हा, मध्ये हा. जातात. तसंच मी नाही का आता तुम्हाला म्हटलं चप्पल बाहेर काढा, तसे आत नाही यायचं. अजिबात चप्पल घालून कोणाला तशी एंट्री नाहीच आहे, पण त्यातली त्यात चप्पल घालून तर बिलकुलच नाही. खूपच आता मी सुंदर. पण खाली म्हणजे माझं मोठं काम करते ना, मी पूर्णपणे हातपाय स्वच्छ धुईल, मी तेव्हाच परत वर येणार. तोपर्यंत येणार. किती आहे साधारण रोहिणी, टोटल कॅरी बॅग किती येतात आता सध्या म्हणजे? आता पूर्ण आता समजा 700-800 असतील, कारण माझं पूर्ण शेड मध्ये 1000 कॅरी बॅग बसणार आहेत. म्हणजे हा, बसतात. हा. तेवढं आहे कॅपॅसिटी. आणि मी कालांतराने आता हे जरा हे झालं ना, मला अजून थोडं बाकी राहिलं. मध्ये एक मी असं- इकडचा माल जे आहे हे ब्लॅक कलरचं दिसतंय थोडं ब्राऊन, इथला माल गेलाय का? हो, तो गेलेला आहे माझा. अच्छा. आता ते जो माल गेला आहे तो काढला का नाही तुम्ही? जो माल गेलेला आहे ते काढून काढायला काढायचे. किंवा ते परत रियूज होतं का, परत वापरता येतं का? नाही, मी आता हे गांडूळ खतासाठी वापरणार. ओके. अच्छा. हा, हा. म्हणजे याचं हे Double राहिलेलं पण use. व्हायला जाणार नाही. हे गांडूळ खतासाठी तुम्ही ते टाकून द्यायचं. हे बघा आता हे तिसऱ्या हार्वेस्टिंगचे हेड्स बघा कसे आले. म्हणजे तिसऱ्यांदा लागले हे तिसऱ्यांदा लागले बरं का मॅडम, इथं बघा. हा, हा. हे बघा, हे छोटे छोटे बघा. परत येतात का मग हा, त्याला? हे तिसऱ्यांदा बरं का. दुसऱ्यांदा हार्वेस्टिंग झाली याची, आता ही तिसऱ्यांदा. नाही, नाही, किती वेळा येतं मग? तीनदा. तीनदा येतं ते का? नेहमीच येणार. आता हे जरी नाही ना मी काढलं तरी सारखं येणार. आता तुम्हाला इथं दाखवू का, आता याचं बऱ्याच वेळा मी असं काढून झालेले. मग हे असं येणार छोटं, पण ते कसं येणार, कमी येतं, हे क्वांटिटी बघा. कमी येते. क्वांटिटी पण कमी येते आणि त्याच्यात आकाराने थोडक्यात- पण कमी येतं. थोडक्यात त्याच्यात बिया नाही राहिल्या हा, होण्याचं. त्याचं ते- हे चुकून एखादी बी राहिली तर मग ती हा. उगवतीये असं. असं होतं. आता आपलं कसं एखाद्या वेळेस कापणी केली आपण, येतात समजा ऊसच म्हणायचं, हा, पहिल्यांदा ऊसाचा ऊसाचा खोडवा येतो कमी तसं. कसा येतो, अशा पद्धतीने ते कोंबच उशिरा फुटल्यासारखं झालं ना. खूप छान तुम्ही मशरूमचं शेती म्हणा, हे तुम्ही खूप शेतीच छान आहे, शेती बनवलेली आहे. शेतीमध्येच मोडतोय. हा. भविष्यातही तुम्हाला चांगल्या प्रकारचं मार्केट या माध्यमातून मिळो आणि बरं. तुमच्या व्यवसायासाठी आपल्या सगळ्या मैत्रिणींच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. हा, असेच वेगवेगळे उपक्रम म्हणा. तुम्ही गांडूळ शेतीचं पण हो, बोलता. गांडूळ गांडूळ खताचं. याचं डायरेक्ट वेस्टिंग गांडूळ हा, म्हणजे खतासाठी. हे शेती रिलेटेड जे व्यवसाय सगळं, आहेत ते तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बनवता आणि करता. त्याच्यातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न तुमचा आहे. तुमच्या या शेतीच्या रिलेटेड जे व्यवसाय आहेत किंवा शेतीला आधारित जे व्यवसाय आहेत त्यांना सर्व मैत्रिणींच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुमच्याही व्यवसायाला हार्दिक शुभेच्छा. खूप छान Thank you, माहिती दिली thank you. त्याबद्दल तुमचे धन्यवाद.